मध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट मिळाला आणि हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे महाराष्ट्रात हे कार्यरत आहे. मात्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण कायदा व सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे. हाणामाऱ्या, बलात्कार, महिलांच्या सुरक्षिततेचे विषय, कुठे कोयता गँग आहे, कुठे रेती गँग आहे, कुठे खोक्या आहे, कुठे आगा आहे, असे वेगवेगळे शब्द या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला दुर्दैवाने ऐकावे लागतात. आणि हे असं का होत आहे तर कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात आता राहिलेलं नसून सत्ताधारी लोक दहशतवाद निर्माण करत आहेत. आणि तो दहशतवाद हा या देशातली जी घटनात्मक मूल्य आहे, संसदीय लोकशाही जी आहे, तिची चक्क पायमल्ली करत असताना पुढे जात आहेत. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे माणसातील विश्वास, जाती जातीतला एक जो एकोप्याची भावना होती ती, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढे चालावं, त्या प्रकारची भावना ही नष्ट होत चाललेली आहे. विविधता में एकता ही भारत की विशेषता हा आपला भारताचा जो मूळ गाभा आहे, मूल मंत्र आहे, हा बाजूला ठेवून आता हेकेखोर पद्धतीने सध्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे राज्य कारभार हाकत आहेत. एक एक मंत्री एक एक नमुना आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आणि या सगळ्याची परिणती जी झाली ते महाराष्ट्रातली सौहार्द्रता जी आहे, जो सद्भाव आहे, जो विवेक आहे, जो महाराष्ट्र धर्म नावाचा आपला जो विवेक आहे, हा सर्व नष्ट होत आहे. आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन राहण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी आंदोलन झालं, 105 हुतात्म्यांचे बळी गेले. आणि त्यानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म आपला एक वेगळा निर्माण केला. आणि त्यातली भूमिका काय होती तर सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदांनी नांदावं राहावं. मतभेद असली तर चालतील, मात्र मनभेद असता कामा नये, ही भूमिका त्या मागची होती. मात्र या सगळ्यांना हरताळ फासल्या जाण्याचं एक दुर्दैवी प्रसंग आज तुम्हाला आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा बघावा लागतो. कोकणाचं या सांस्कृतिक विकासामध्ये फार मोठं महत्व आहे. हे महत्व असतानाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनन्यसाधारण असं योगदान महाराष्ट्राला लाभलंय. आणि हा जिल्हा कुठे भाषेचं मार्दव वाढवणारा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि स खांडेकरांचा हा जिल्हा, ज्यातून ययाती, अमृतवेल यापेक्षा एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या, कथा ज्यांनी लिहिल्या आणि त्यांचं वाचन करून माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी शब्दरचना हा कुमार अवस्थेत शिकला, त्यांचा हा जिल्हा. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं सांगणारे मंगेश पाडगावकर या जिल्ह्यातले, मधु मंगेश कर्णिकी या जिल्ह्यातले, जयंत दळवी पण या जिल्ह्यातले. हा असा आपला मराठी जो भाषा आहे किंवा मराठी एकूण संस्कार आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, हा वृद्धिंगत करणारा जिल्हा. मात्र या जिल्ह्यातून आता वेगळे आरोळ्या ह्या ऐकू येत आहेत की रोज माईक वरून जी शिवराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत, ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीमा फासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडे जो चाललाय हा दुःखद आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्याला बघून आम्ही शिकलो, आता तिथे ही गटारगंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभ्या बघावा लागत आहे, हे एक विचित्र एक परिस्थिती, याचा आम्ही धिक्कार करतो. आणि कशासाठी हे करतात आहे तर मीडियामध्ये राहण्याकरता. हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे? ती शब्द त्यांची कोणची, त्यांची भाषा कोणची? की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही. आणि विचित्र आणि विकृत जे बोलल्या जात आहे, याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो. मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे, इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले, ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली, ते
दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे, सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे. वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केलाय. त्यामुळे सभ्य, सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं. ते लोकप्रतिनिधी आज जिल्ह्यात दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम करे सो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत, दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत. तर तिसऱ्यांना मंत्री न केले जे काही किरदार आहेत, निवडक जे मंत्री आहेत की जे रोज हा महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रयत्न करतायत, संविधानिक मूल्यला हरताळ फासत आहेत, हा जो प्रयत्न चाललाय याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो. एखादे मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही. हे कोणतं बोलणं झालं? मधु दंडवते साहेबांचा विचार, भारताच्या संविधानाचा विचार, शिवंडा जो पाडला जात आहे हा आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन पालकमंत्री काम का, हा देखील एक आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याने एक सांस्कृतिक योगदान हे फार महत्वाचं आहे आणि या सांस्कृतिक योगदानासोबत लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवण्याचं आणि लोकशाही कशी असली पाहिजे, संसदीय प्रणाली कशी असली पाहिजे याचं शिक्षण प्रशिक्षण नाथपै साहेबांसारखे लोक होऊन गेलेत की ज्यांनी दरवर्षी अहवाल देत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती लोकशाही एकीकडे आहे आणि दुसरीकडे आमच्या पक्षात या तरच निधी मिळेल हे बोलणं एकीकडे आहे. हे सर्व जो महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रयत्न होत आहे हा अत्यंत विदारक आहे. त्यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आम्ही पक्षाची पुनर्बांधणी आणि संघर्षाची भूमिका स्वीकारून पुढे जाणार आहोत. कोकणामध्ये आला तिथे पक्षाची भयानक अवस्था आहे. रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला लोकसभा विधानसभेसाठी एकही ना उमेदवार होता परंतु तिकीट मिळालं नाही. सातत्याने कोकणाकडे काँग्रेस नेमकं काय नाही करतात, काय भूमिका असणार आहे प्रदेश अध्यक्ष म्हणून भविष्य काळात? सध्या युती आणि आघाडी ही राजकारणातली अपरिहार्यता होती आणि या अपरिहार्यतेमध्ये सगळ्यांनी मिळून भाजपशी लढावं भांडावं यामध्ये आम्हाला जरूर 2 पावलं मागे यावं लागलं. त्यासाठी जी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची एक भूमिका कारणीभूत होती. मात्र त्यासोबत या ठिकाणचा पक्ष जो आहे हा काही संपलेला नाही आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून आमदार म्हणून आमचे 16 निवडून आले असतील किंवा या जिल्ह्यामध्ये जी अवस्था आपण सांगितली त्याच्या अनुषंगाने काही परिस्थिती असेल हे खरं आहे. मात्र देश पातळीपासून आपण जेव्हा सिंधुदुर्ग आणि तळकोकणाकडे पाहतो तेव्हा 2च विचार आज रोजी भारतात असल्याचं आपल्याला आढळून येतं. एक म्हणजे भाजपचा विचार आणि दुसरा म्हणजे काँग्रेसचा विचार. आणि काँग्रेसचा विचार हा दुसरा तिसरा कोणचा नसून जो भारताचा आपला सांस्कृतिक जो आध्यात्मिक जो डीएनए आहे आणि भारताचा डीएनए हाच काँग्रेस पक्षात आहे. त्यामुळे भाजपच्या दंडेलशाहीशी, फासिझमशी आणि फासिझमच्या सोबत कॉर्पोरेटला सोबत घेऊन, भांडवलदारांना सोबत घेऊन जे आज राज्य पद्धत कारभार चालवत आहेत त्याच्या विरोधात एकच पक्ष विरोधात ठाकलाय, तो म्हणजे काँग्रेस. आणि या काँग्रेसचा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात अजूनही आपलं स्व जपून आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील आहेत. या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या जागेच्या अनुषंगाने मागच्या काळात काही होऊ शकलं नाही हे खरं आहे. मात्र दुसऱ्या पक्षातील राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये सत्ता होती म्हणून आले आणि 12 वर्ष त्यांनी सत्ता जी आहे ती काँग्रेसमधली सत्ता, त्या 12 वर्षापैकी 9 वर्ष ते सत्तेमध्ये राहिले. नंतर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेव्हा मी आमदार होतो, आम्ही त्यांना निवडून दिलं, विधान परिषदेवर विशेष बाब म्हणून पाठवलं. 12च्या 12 वर्ष काँग्रेसमध्ये आले, सत्ता घेतली आणि जाताना सगळं आपलं कडबोळ घेऊन ते चालले गेले. त्यामुळे इथली काँग्रेस जी आहे ते काँग्रेसमध्ये जे आले होते ते काँग्रेसवरचं प्रेम म्हणून नव्हे, तर काँग्रेस जवळ मॅन्डेट आहे, काँग्रेस जवळ कार्यकर्ते आहे, काँग्रेस जवळ गेल्याशिवाय आणि काँग्रेस सोबत राहिल्याशिवाय सत्ता मिळणार नाही म्हणून आले आणि आता सत्ता काँग्रेस जवळ नाही म्हणून ते गेलेले आहेत. त्यांचे देखील जे 12 वर्ष आहे ते काँग्रेस मजबूतीच एक चिन्ह हे त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीकडे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे ते जरी गेले असले तरी काँग्रेस ही त्या काळातही जिल्ह्यामध्ये मजबूत होती आणि आगामी काळात आमचा जो संवाद आहे किंवा ज्या निखळलेल्या ज्या कड्या आहेत त्या आपसामध्ये गुंतून आम्ही पुन्हा गतवैभव काँग्रेसला तळ कोकणामध्ये निर्माण पक्षात घेतलं तेव्हा वरच्या स्थितीत त्यांना पक्षात घेतलं ना.
त्यावेळेला हा विचार केला नव्हता का बाबा राणे स्वार्थासाठी पक्षात आले आहेत किंवा काय, आणि मधल्या 10 वर्षात राणेची पूर्ण सत्ता होती, काँग्रेसची सत्ता होती, सर्व संस्थांवरती काँग्रेस होती. असं असताना याला श्रेष्ठी जबाबदार नाहीत का ह्या सगळ्या गोष्टी? आता पुलाखालून बरंच दरम्यानच्या काळात पाणी गेलंय. आपण आता उल्लेख केला त्यामुळे- आपल्याला उत्तर देतो. त्यामुळे जी आले त्यांना घेत असताना त्यांचे जे कमिटमेंट होते किंवा कसा आम्ही राहू हे ज्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानुसार त्यांचं वर्तन पुढे ते राहिलं नाही. आणि प्रदेश काँग्रेसच त्यांच्या ताब्यात होती, त्यामुळे काय बाकी सत्ता वगैरे वगैरेच म्हणतो, काँग्रेसही त्यांची पक्षही त्यांच्या ताब्यात होती. आता तो इतिहास आहे आणि तो काळ आहे. आता तो गेलेला, आता आव्हान वेगळी येऊन टाकलेली आहेत. बरं, याला आम्ही जोडून- मागच्या याला काळातून जोडून- काही शिकलं पाहिजे, आम्ही त्याचा धडा घेऊ. याला जोडूनच प्रश्न आहे. आपण आता म्हणालात की काँग्रेस तिथे संपलेली नाही आणि याचा उल्लेख केला, पण मग काँग्रेस टिकवण्यासाठी प्रदेश पातळीवर गेल्या 7-8 वर्षात किती प्रयत्न झाले जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आपण जे सचिव नेमले, सेक्रेटरी नेमले, जनरल सेक्रेटरी नेमले, अध्यक्ष, ते किती वेळा इथे आले पक्षात, ताकद किती दिली त्यांनी पक्षाला, किती निधी दिला कार्यकर्त्यांना, याचा कधी विचार वरच्या प्रदेश लेवलवर झाला का? आणि आताच्या इलेक्शन मध्ये जो मार खाल्लाय जबरदस्त, त्याच्यामध्ये आत्मचिंतन तरी केलंय का पक्षाने? आम्ही मागच्या ज्या काही चुका असतील, उणिवा असतील, त्याचा धडा घेऊन किंवा त्याच्या संदर्भातला जो काही शिकवण आहे ती घेऊन पुढे जाणार आहोत. आणि मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही की मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर माझा सिंधुदुर्ग मी पहिल्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करता येत आहे. त्यामुळे याच्याऐवजी मी दुसऱ्याही भागात दुसऱ्याही ठिकाणी जाऊ शकलो असतो. मात्र इथे येण्याचा जो माझा हेतू आहे, मला असं वाटतं की तोच आगामी काळातली रूपरेषा काय असेल आणि आम्ही त्यापासून किती धडा घेऊन पुढे चालतोय याची हे सूचक आहे. आतापर्यंत संघटनेच्या साठी प्रांताध्यक्षांनी सिंधुदुर्ग पासून सुरुवात केली असं उदाहरण कुठे हे नसेल. इथे पक्षाचा प्रवक्ता नाही कोणी, काय बातमी पाहिजे असेल, कोणाला काय बरोबर. विचार, कार्यक्रम काय दिला, आपल्या सगळ्यांच्या सूचना मदतीने या सर्व ज्या आमच्यातल्या असणाऱ्या उणिवा आहेत त्या दूर करू. तुम्ही आता म्हटलं तुम्ही लढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात, तसा तुम्ही म्हटलात. आता लढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात म्हटलात. आता अनेक कंपन्या, परराज्यातील कंपन्यांना ठेका दिला जातो, चढ्या भावाने दिला, त्यात सर्वसामान्यांची लूट होते. नाही म्हटलं तरी याच्यावर नंबर प्लेटचं म्हणा, सेतू सेंटरचं म्हणा, आणि आत्ताच स्मार्ट मीटरचे अदानीकडे चालले, त्याबाबत तुम्ही विरोधक म्हणून भूमिका घेतली दिसत नाहीये. काय भूमिका राहणार तुम्ही? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर जो काउंटर प्रश्न पहिले येणार आहे मी तो आधी त्याचं उत्तर देतो की मनमोहन सिंग साहेबांनीच हे सगळं ग्लोबलायझेशन आणि हे सगळं सुरू केलं. हा आपण प्रश्न नावाला नंतर विचारणार, तो मी आधीच सांगतो की हे सगळं आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि ग्लोबलायझेशन जागतिक स्वरूपामध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्याची जी कारणं होती स्पष्ट होती की लोकसंख्या आपली वाढत होती. वाढत्या लोकसंख्येसोबत कृषीवरचा जो भार आहे तो कमी करणे हे देखील एक मोठं आव्हान होतं. आणि त्या काळामध्ये आपण गॅटचा करार स्वीकारला आणि स्वीकारण्यामागची जी भूमिका होती स्पष्ट होती की बेरोजगारांना रोजगार मिळावे, देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढावं जेणेकरून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल. आणि तिसरा जो होता की आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून आपण उदय असावं आणि ते करत असतानाच शेतमालाचा भावही मिळाला पाहिजे म्हणून आयात निर्यातीच्या संदर्भामध्येही आपले धोरण सुनिश्चित होते. आणि ते करून आपण एक वेगळा पॅटर्न करून आपण पुढे गेलो ज्याचे खूप मोठे लाभ आपल्याला बघायला मिळतात आहे. लहानपणी आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या पुढच्या पिढीच्या जवळ त्या बदलून गेलेल्या आहेत. आपलं एकंदरीत जी सृष्टी जी आहे जी घराच्या स्वरूपात असेल किंवा शहरांच्या स्वरूपात असेल ही बदलली. याच्या मुळाशी कुठेतरी हा चांगला निर्णय होता. मात्र जेव्हापासून भाजप शासित प्रणाली देशामध्ये लागू झाली आहे त्यामुळे सर्वात आधी निर्णय काय घेतला असेल तर जी नेहरूजींनी 1956 जी स्टॉक लिमिट ठरवली होती आणि इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये समाविष्ट होता, त्यांनी त्याच्यावर कोणी किती पण स्टॉक करायची जी लिमिट होती ती उठून टाकली. आता वारेमाप गोडाऊन मध्ये किती पण माल कोणी साठवू शकतो अशा प्रकारचे विषय असतील. आता तूर निघालेली आहे, मात्र कांडला बंदरामध्ये आता तुरीचे 2 मोठे मोठे जहाज जे आहेत ही उभी आहेत. एकूण शेतकऱ्याचा माल येत असतानाच तुम्ही कमी भावात आयात करता. सोयाबीन जे आहे ते 150 रुपये किलो त्याचं तेल आहे, त्याला 4000 रुपये भाव आहे. यानंतर जी कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मात्र सगळ्या उद्योगपतींना कर्जमाफी आहे. त्यांना कोळसा, नैसर्गिक गॅस असेल किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक साधन संपत्ती या मोकळ्या करून दिल्या जातात आहे. त्यामुळे ही जी भांडवलशाही जी या भाजपने जी स्वीकारली हे अत्यंत चुकीची आहे. आता जो शक्तीपीठ जो मार्ग आहे त्या शक्तीपीठ मार्गासाठी जे फॉरेस्ट आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहित नाही की डिफॉरेस्ट
ची अधिसूचना ही निघाली. त्यामुळे हे कोणासाठी केलं जात आहे, तर थेट बंदरापासून त्यांना रेड कार्पेट हा अडाणींना टाकण्याकरता हा शक्तीपीठ आहे. आता या शक्तीपीठावरून लोकांनी गोव्याला जाऊन कोणतं तीर्थ प्यावं हा संदेश हे सरकार देत आहे, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमची जी भूमिका आहे स्पष्ट स्वरूपाची आहे. राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर आज या सगळ्या धोरणांच्या विरोधात लढत असणारा एकमेव आशेचा किरण आहे. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कर्मठतेने या सगळ्या एकंदरीत जी लूट आपल्या देशामध्ये जी चालली आहे त्याच्या विरोधात संघर्ष ते करतात आहे. महाराष्ट्र प्रदेशमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आता गडचिरोलीला एक नवीन त्या ठिकाणी हब तयार करण्याचं, तिथला कोळसा आणि तिथला आयर्न काढून एक करण्याचा एक घाट घातला जात आहे आणि ऍट द कॉस्ट ऑफ पर्यावरण तो होत आहे. आम्ही तिथल्याही विरोधात आहोत. शक्तीपीठाच्या संदर्भातही आमची भूमिका ही विरोधी पक्ष या नात्याने आहेच, मात्र आम्ही विरोधक आहोत. हे सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या हरकती घेत आहोत. मात्र हे सरकार मूक, बहिरं आणि आंधळ आहे. तुम्ही कोण काय ओरडते त्याच्याकडे ते बघत नाही. काही ऍक्टिव्हिस्ट असतील, कुठे माहितीच्या अधिकारातून काम करणारे कार्यकर्ते होते, त्यांना जेलमध्ये टाकतात आहे. कुठे संतोष देशमुख सारखी माणसं जी आहे त्यांचा क्रूर पद्धतीने खून होत आहे. त्यामुळे एकंदरीत या सरकारची जी मोठं सॉपरेंडी आहे ही विरोधक म्हणून आम्ही आमचं जरी काम करत असलो तरी या लोकशाही सगळ्या मूल्यांना हरताळ भासून त्यांनी हा हट्ट जो आहे आपल्या देशामध्ये चालवलेला आपल्याला दिसून येतो. एक काळ असा होता, मला एक विचारायचं असं की आता जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेसची काही एक ठराविक पद्धती आहे. गेल्या कित्येक वर्षात आम्ही इथे बघतोय की काँग्रेसचा जो वोटर आहे तो एक फिक्स आहे आणि तो प्रत्येक निवडणुकीला आपली जी काही जादू आहे ती दाखवत असतो. परंतु यावेळेस असं काय झालं की या वोटर्सना इतर पक्षाच्या वोटर्सने काहीतरी विरोध केला आणि ते त्यांच्याकडे वळले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण एकूणच जर आपण मतदान जर बघितलं तर मग ही जी मानसिकता आहे ही परत मिळवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहेत हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, आता जे आतापर्यंत जे तुम्ही म्हणताय की दहशतवाद हे ते काय काय होतंय याच्यासाठी आपल्याला इथे यावं लागलं आणि आपल्याला इथे बोलावं लागतं. आपले काँग्रेसचे कार्यकर्ते, आपले काँग्रेसचे पुढारी या जिल्ह्यात देखील आहेत. त्यांच्याकडून आता शक्तीपीठाचा जो महत्वाचा जो आहे, कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन होते, आझाद मैदानावरही एवढं मोठं आंदोलन होते, परंतु ज्या शक्तीपीठासाठी सिंधुदुर्गातल्या फॉरेस्टचा जो तुम्ही विषय काढताय त्याच्यावरती काम होत आहे. आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही काँग्रेसच्या पुढाऱ्याला, कुठल्याही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला असं वाटलं नाही का की याच्यावरती काहीतरी काम करावं? किंवा अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती विरोधी पक्ष म्हणून या मंडळींकडून काहीतरी प्रतिक्रिया येण्याची आवश्यकता आहे, परंतु तसं होत नाहीये. मग हा मवाळपणा का येऊ लागलेला आहे? जिल्ह्यातील ज्या काँग्रेसचे माझे सहकारी त्यांनी या जिल्ह्यात काय सुरू आहे याच्या संदर्भात इतंभूत अहवाल हा दिलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात लढण्याची भूमिकाही ही घेतलेली आहे. आपण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फिक्स वोटर आणि त्या संदर्भात निवडणुकीचे निकाल वाईट का आले हा आपला विचारण्याचा जो रोख होता. त्या अनुषंगाने इथे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही पूर्ततेची वाट लागली आहे. दुसरा विषय जो आहे तो जाती जाती धर्माधर्मात फार मोठी तेढ ही निर्माण केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगपतींचा पैसा जो आहे हा निवडणुकीत टाकला गेलेला आहे आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणावर हिंसा ही झालेली आहे. त्यामुळे रक्तामासाचा चिखल करून भाजपनी सत्तेचं कमळ महाराष्ट्रामध्ये फुलवलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. हे त्यांच्या यशाची जी काळी बाजू आहे ती काळी बाजू देखील समोर ही आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही लोकांमध्ये जाऊन आता थेट स्वरूपामध्ये काम करणार आहोत. हा दुसरा प्रश्न होता आणि मी धन्यवाद देतो की आपण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ता वैचारिक भूमिका नेहमी घेतो हे आपण अप्रिशिएट केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एक काळ असा होता की प्रदेशकडनं अभ्यास शिबिर, चिंतन शिबिर, विषयांची माहिती, आता आपण अनेक इश्यूज सांगितले, मोठमोठे सगळे इश्यूज सांगितले, ग्लोबलायझेशन, त्यावेळेला ही शिबिर होत होती. आता काय नाही, 2 तासाचा मेळा होतो कुठेतरी आणि भाषण होतात, पुढे निघून जातात, त्यानंतर ते फिरकत येईल जिल्ह्यात. अशा असताना आपण आता पदाचा पदभार घेतल्यानंतर अशा पद्धतीचे अभ्यास शिबिर, लोकांना विषय समजून सांगणं, मग त्यांनी काही इश्यूज घेणं आणि आंदोलन करणं असं कधी होणार आहे का? किंवा त्याच्यावर काही पत्रिका आपल्या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत यांची आणि माझी भेटच एका प्रशिक्षण शिबिरामध्ये ही झाली होती आणि त्यांनी मी प्रांताध्यक्ष झाल्यापासून ते मला एकच सांगतात आहे की लवकर आमच्या जिल्ह्यात प्रशिक्षण घ्या. तत्पूर्वी प्रशिक्षण घ्यायचं तर आता नेमकं कसं घ्यायचं, कोणाचं घ्यायचं या अनुषंगाने एक रितसर आम्ही योजना आखली आहे
आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या की 1 महिन्यात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कार्यकर्ता आमचा असला पाहिजे, ज्याला सेक्टर आणि मंडल अशी बांधणी एआयसीसीच्या अधिवेशनात मंजूर झालेली आहे. तर आपला जिल्हा हा महाराष्ट्रातला छोटा जिल्हा आहे, अर्थात 50च जिल्हा परिषद सदस्य आपले असतील. त्यामुळे 50 जिल्हा परिषद पातळी स्तरावरील प्रमुख, पंचायत समिती स्तरावरील 100 आणि नगरपालिकेचे नगरपंचायतचे प्रतिनिधी अशा सगळ्यांची एक यादी करून त्यातील 100-150चं प्रशिक्षण हे लवकरच घ्यावं अशी मी सूचना त्यांना दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात मी निवासी स्वरूपात येऊन त्या प्रशिक्षणामध्ये जरूर राहील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेईल. आपण जिथे आता बसलेलो आहोत, आपण ज्या कुडाळ तालुक्यामध्ये, त्या कुडाळचं नगराध्यक्ष पद हे काँग्रेसकडे होतं. पण मग असं काय झालं की ज्याच्या म्हणजे आघाडी असताना त्या सगळ्या गोष्टी अशा त्या घेतल्या की ज्याच्यामध्ये आपल्याला पायउतार व्हावं लागलं किंवा तिथे तिथे भरपेटी केली. 6.25 वर्षाचे 2दा काँग्रेसला नगराध्यक्ष पद मिळालंय खरं आहे, पण आता ते नगराध्यक्ष का गेले यापेक्षा आता अनेक लोक पक्ष सोडून जातात आहेत. ते का जातात आहे हा एक प्रश्न आपल्या सगळ्या लोकशाहीला हा सतवणार आहे. त्यामुळे संधी, सत्ता याकरता आणि भय दाखवून जे महाराष्ट्रात चाललंय ते दुर्दैवाने आपल्या कुडाळमध्ये होत असताना आपण बघितलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याकरता भयमुक्त, दहशतमुक्त महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे. त्याची सुरुवात कुठेतरी सिंधुदुर्ग पासूनही आपल्याला करता येईल का, हा एक प्रांजळ आणि एक निरागस प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो. प्रदेश पातळीवर तुमच्या आघाडीत बरेच सामने हे दिसतंय, एकोपा दिसतो. जिल्हा स्तरावरती कुठलेही इश्यूज घेताना एकत्र कधी आलेले दिसत नाही आम्हाला. म्हणजे आम्ही कधी बघितलेलं नाही की कुठले विषय घेऊन महागाईचा विषय किंवा असं आघाडीत इथे होतच नाही. त्याला काय कारण काय? नाही, आता दरम्यानचा काळ हा आता पक्ष बांधणीचा आणि जो आहे तो संघर्षाचा काळ आहे. आणि मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, आमचे पदाधिकारी काँग्रेसचे आहेत. आम्ही आता काँग्रेस म्हणून पुढे जाणार आहोत. यथावकाश राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जसे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी होईल. म्हणून आम्ही पक्ष म्हणून, काँग्रेस म्हणून आता पुढे जाणार आहोत. राष्ट्रीय पातळीवरती जर निर्णय होता तर आता आपले जे नेते आहेत राहुल गांधी त्यांच्यावरती बऱ्याच वेळेस विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून काही वक्तव्य होत असतात. परंतु त्याला म्हणजे उत्तरं ती दिली जात नाहीतच. मी बघते तुमच्या बाजूला जे चव्हाण साहेब बघते, कित्येक वर्ष आम्ही त्यांना बघतोय. म्हणजे त्यांनी काँग्रेस फार म्हणजे इथे अनेक चेहरे असे पण मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन. तर अशा पद्धतीने जे कुठेही म्हणजे तुमच्या तत्वांना घट्ट चिकटून आहेत अशी मंडळी एकीकडे आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती दुसऱ्या बाजूला जेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या एका मोठ्या नेत्यावरती अशा प्रकारची चिखलफेक केली जाते, पण तुमच्याकडून कुठल्याच त्याच्यावरती काहीच वक्तव्य केलं जात नाही. काय म्हणजे याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असू शकते? स्ट्रॅटेजीचा विषय नाही, काय की सभ्यता सोडून वक्तव्य केल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि या सभ्यतेचा आम्ही आमच्या काँग्रेस जन म्हणून त्याचा निषेध करतो किंवा एक चूक आहे म्हणतो. आता आरेला कार्य करायचं का, आणि मग तो आरेला कार्य केल्यावर तो रजिस्टर त्याला विरोध म्हणता येईल, ही एक मागणी सर्वसाधारणपणे प्रतिक्रियेच्या माध्यमातून येते आहे. मात्र सभ्यता, सुसंस्कृतपणा हा कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं आम्ही खपून घेणार नाही हे जरी म्हणत असलो आणि तशा पद्धतीने आमचा प्रतिसाद जरी तसा असला तरी इतकं गलिच्छ जेव्हा बोलल्या जातं तेव्हा गलिच्छ झाल्यानंतर निषेधाच्या पलीकडे किंवा निषेध हा सर्वतोपरी आहे. आणि हे जे सरकार आहे ते इतकं थिस्किन आहे की काय बोलावं, कसं बोलावं हेही त्यांना समजत नाही. अनेक आपण सभ्य, सुसंस्कृत, संसदपटू असे शब्द आपल्या महाराष्ट्रात दिले, आपल्या जिल्ह्यात तसे दिलेले आहे. आता वाचाळवीर सारखे शब्द जेव्हा निघतात तेव्हा हा एकंदरीत पक्षीयच नव्हे तर हा आपल्या समाजापुढचाच निर्माण झालेला एक भीषण प्रश्न आहे. आणि सर्व समाजांनी अक्रॉस द पार्टी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच मिळून शोधावं लागणार आहे. नाहीतर येणाऱ्या काळात ही अशी विकृत पद्धत जर सुरू राहिली तर येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे, लोकशाहीचं काय होणार आहे, संसदीय प्रणालीचं काय होणार आहे, आपण सार्वजनिक जीवनात राहतो तेव्हा काय होणार आहे, असे सगळेच प्रश्न या निमित्ताने निर्माण होतील. त्यामुळे संकट फार मोठं आहे, समस्या फार मोठी आहे. आणि आमची झुंज ही वरकरणी एकांकी जरी असली तर आपल्या सगळ्यांच्या सामान्य नागरिकांच्या आणि या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे, केवळ पक्ष म्हणूनच नव्हे तर काही विरोधकही असतील ज्यांना सभ्यता या देशात नांदावी वाटत असेल, त्यांच्याही पुढचा हा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांनी मिळून या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधलं पाहिजे.
तर आपण आता संघटनावाढी नाहीतर येणाऱ्या मागच्या पहिल्या आपण सर्वांनी आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचार प्रसार मोठा झालेला आहे. जेव्हा बजेट सत्र सुरू झालं तर बजेट सत्र सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याच महाराष्ट्रातले जे विधान सभेचे जे सदस्य आहेत, आमदार आहेत, हे एकमेकांशी कसे बोलत होते. विरोधकांनी एखादा शब्द जर वापरला तर किती तुटून पडत होते. म्हणजे आता हे विधानसभेत मारामारी होणार का, इथपर्यंत हा प्रश्न गंभीर्याने गेला. काही मोठ्या मंडळींनी जे ज्येष्ठ आहेत त्यांनी बसून हे आपल्याला अशोभनीय असं सांगितलं, तेव्हा कुठेतरी फ्लोअरवर ही शांतता झाल्याची बजेटच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे एकंदरीतच आता अरे ज्या शिवीगाळ आणि जो काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर वाढवून ठेवला आहे हा अत्यंत वाईट आहे, चिंताजनक आहे, गंभीर आहे. आपण आता संघटनावाढीबद्दल बोललाय, तर आता इथून पुढे पक्षाचे इथले पदाधिकारी, नवीन संघटनेची पुनर्रचना, अनेक सेल्स आहेत. मला वाटतं मरगळ जी आली आहे कदाचित यामुळेच असावी. कोणाला पदच नाहीये, कुठले सेल ऍक्टिव्ह नाहीये. फक्त प्रदेशचे अध्यक्ष, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष कधीतरी एखादं स्टेटमेंट करतात. त्याच्या पलीकडे पक्ष म्हणून असं काम कुठे मला त्याला कारण प्रदेशचं पाठबळ नाही असं दिसतंय. 2 जिल्ह्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गेल्या काही इश्यूज बघा, आपण कुठले इश्यू घेतले, 1-2 महागाईचे इश्यू घेतले, परंतु प्रदेशने एकही असं आंदोलन प्रदेश लेवलवर झालेलं नाही. आपण 2 आठवड्यात प्रदेश पातळीवर निरीक्षक आम्ही पाठवणार आहोत की जेणेकरून जो स्कोप आहे, नियुक्त्या या संदर्भात काय करता येईल यासाठी प्रदेश पातळीवर निरीक्षकही पाठवत आहोत. आणि आपण त्याच्याशिवाय ज्या या ठिकाणी भावना व्यक्त केली, मी त्याला भावनाच म्हणतो, युअर सजेशन फॉर टेकिंग ॲज अ ऍक्शन. थँक्यू. आभार. प्रश्न आहेत हो, राहिले वेलकम. घेऊन घ्या ना आता, म्हणजे बाईटला पुन्हा एअर असाल बाहेर.